कलाकारांना घ्या, मोठी कमिटी करा, व्यापक करा. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा बारकावे करतो. या मीटिंग बोलवली ना तर याचा पॉझिटिव्ह आपण घेऊन जायला. इथं कोणाचं कोण कुठल्या पक्षातल्या कोण कुठल्या संघटनेचा विषय मला आनंद आहे. सगळ्या पक्षातल्या लोक महाराजांनी बोलवलं, सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले. कारण आम्हाला शाहू महाराजांची वास्तू परत उभा करायची, पण उभा करत असताना ती व्यवस्थित व्हावी अशी माझी विनंती करणार आहे. शाहू महाराज एक त्यांचं व्हिजनच फ्युचरिस्टिक होतं, एक विजनरी होते. पण हे सगळं करत असताना आज ठीक आहे, आज आपल्याला सगळ्यांना वाईट वाटते, पण हे सगळं करत असताना सुद्धा स्टेट ऑफ आर्ट व्हायला पाहिजे. स्टेट ऑफ आर्ट माझा अर्थ काय की नवीन काही त्यांनी वेगळं करायचं असं नाही, जे ते आहे त्यातच करायला पाहिजे. चांगली टेक्नॉलॉजी ते तर करायला. शाहू महाराज का गेले राहायचे? शाहू महाराज रोमला. शाहू महाराज रोमला गेले की आपल्याला त्याचं ज्ञान नाही आहे, आपण त्यांनी नवीन शिकून येऊ काही. आणि नवीन शिकून येऊन तिने अद्यावत त्यावेळी केशवराव भोसले उभा केलं, खासबाग मैदान उभा केलं. मग आपण सुद्धा मेन धागा मेन साचा न डिस्टर्ब करता आपण जर चांगली टेक्नॉलॉजी स्टेट ऑफ आर्ट देऊ शकतो तर काही चुकीचं नाही. ते व्हायचं काही बोलत होते काही दंगा झाला, पण त्यांना मांडणी करता आली नसेल असं मला वाटतं. पण माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही ज्यावेळी तुम्ही संवर्धन आणि जतन कराल त्याला मध्ये टेक्नॉलॉजी सुद्धा आणणं हे काही चुकीचं होणार नाही. याचा अर्थ नाही की पूर्ण मेन ढासास हालून काहीतरी आपण काहीतरी करावं. दुसरं माझं एक एकॉस्टिक्स मागाशी विषय द्यायला फार मोठं आहे. तुम्ही नाट्यगृह करता एकॉस्टिक्स टॉप लेवलचं. एकॉस्टिक्स कसं करणार आपल्याला? एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मला हे तुम्ही नुसतं टेंडरिंग प्रोसेस उभा तुम्ही टेंडरिंग प्रोसेस काढला 50 कोटीचं काम आहे, काढा टेंडर काढा, ह्याला टेंडर मिळतो काम करेल. पण एकॉस्टिक्स चुकलं तर काय करणार? म्हणून एकॉस्टिक्स जर काढायचं असेल तर त्या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मध्ये ते लोकांना लागतील. आपल्याला टाळी वाजवली की शेवटच्या विदाउट माईक सुद्धा तिकडे कोपऱ्यापर्यंत जायला पाहिजे, आवाज तिकडे जायला पाहिजे. हे शाहू महाराजांची ती दूरदृष्टी होती. ती ह्याचे सुद्धा असे बारकावे सगळ्यांनी अभ्यास करावा असं माझं मत आहे. आणि तेवढंच महत्वाचं खासबाग मैदान. खासबाग मैदानचं स्टेज खाली गेलं, खासबागचं स्टेज केलं. ते स्टेज सुद्धा नुसतं स्टेज नाही आहे. तुम्ही त्या स्टेजवर बसला की तुम्हाला पूर्ण कुस्ती पाहायला मिळते. कुस्तीच्या कोपऱ्याच्या तुम्ही त्या क्रीडांगणावर वरती बसला तर तुम्हाला शेवटचा टप्पा म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत कुस्तीचा छोटी कुस्ती तुम्हाला पाहायला मिळेल. ह्याचा सुद्धा तो अभ्यास होऊन आपल्याला ते करायला पाहिजे. एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट इज दी ओनली वे आउट हे मला आपल्याला सांगायचं आहे. आणि मी जरासं थोडं म्हणजे असं फटकन काही केव्हा बोलतो आणि माझा स्वभाव कसा झाला असं सगळ्यांना वाटते. पण मला एक प्रसंग एक सांगायचं की ही शाहू महाराजांची वास्तू आहे. शाहू महाराजांनी आपल्यासाठी, कोल्हापूरकरांसाठी, महाराष्ट्रासाठी पूर्ण परदेशात फिरायला गेले, मोज मस्तीसाठी गेले नाही. शाहू महाराज आपला कोल्हापूर आणि महाराष्ट्र कसं घडू शकतो आपण ह्याचा अभ्यास करण्यासाठी गेले. मुश्रीफ साहेब आपण पालकमंत्री आहात, मी महाराजांना असं करू शकत नाही, आपल्याकडे मी बोट करू शकतो. आपण पालकमंत्री आहात, उद्या जर काय तिथं गडबड टेंडरिंग मध्ये कमिशन काय झालं तर मी पहिले तुमच्या आगावर येणार. नाही सांगितलं, आपण पालकमंत्री आहात, अजिबात चालणार नाही आम्हाला, बाकीचे घेणं देणं नाही आम्हाला. ही शाहू महाराजांची वास्तू आहे. शिवाजी महाराजांच्या विचाराने शाहू महाराजांनी हे सगळं उभा केलेलं. आणि आम्हाला ते आमचं एवढं शेवटचं म्हणणं आहे, रायगड प्राधिकरणामध्ये सुद्धा हक्काने अधिकारी सांगतो हीच माझी लाईन. आपल्याला आलेली ती संधी मी काम करतो तिथं, पण इतर सुद्धा तुमची जबाबदारी नसते. बाकीचं जे तुम्ही काय करा राजकारण घेणं आम्हाला इंटरेस्ट नाही. पण शाहू महाराजांच्या वस्तू जरा एक कमिशन 2% 5% चालणार नाही. आम्ही स्पष्ट बोलतो मी हे चुकीचं सर पण ही माझी लाईन आणि एवढं बोलतो. आणि मला जर कुठं काम करायला महाराजांनी संधी दिली तर निश्चितपणाने मी मोठ्या मनाने ती करेन.